नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. राज्यात विधान परिषदेच्या 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून ठाणे स्थानिक प्राधिकरण मतदारसंघात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकूण 20 स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश होतो. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील एकूण 1064 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचे थेट निवडलेले नगराध्यक्ष, निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच स्वीकृत नगरसेवकांचा समावेश आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेली आहे. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत त्यांनी सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 16 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांमध्ये ठाणे मतदारसंघाचा समावेश आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ हे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वतः लक्ष ठेवून असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माणी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राजकीय पक्षांच्या बैठकीत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी निवडणुकीच्या कायदेशीर टप्प्यांची आणि अधिकृत वेळापत्रकाची सविस्तर घोषणा केली. त्यानुसार 25 मे दिवशी निवडणुकीची रीतसर अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रियेला गती येईल. मान्य भारत निवडणूक आयोगाने नुकताच ठाणे आणि पालघर या स्थानिक स्वराज्य संस्थेचा विधान परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि त्यामध्ये ठाणे आणि पालघर दोन जिल्हा मिळून हा एक मतदारसंघ आहे. त्यामध्ये सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीचा कार्यक्रम वेळापत्रक मान्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं आहे. त्या अनुषंगाने ही आचारसंहिताही अंमलात आलेली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 18 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्यांच्यामध्ये तिथले नगरसेवक असतील हे मतदार असणार आहे. दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही जिल्ह्यातील यांच्या निवडणुका न झाल्यामुळे ते याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये नसणार, परंतु जो टक्केवारी आहे तर ती एकूण मतदारांची टक्केवारी आपली पूर्तता करत असल्यामुळे या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये जे वेळापत्रक आहे तर त्या अनुषंगाने 25 तारखेला याचा अधिसूचना प्रसिद्ध होईल. 1 जूनपर्यंत नामनिर्देशन दाखल करता येईल. छाननी असेल 2 तारखेला. अर्ज मागे घेण्याचा दिनांक 4 तारखेपर्यंत मागे घेता येतील, 4 जून. मतदान 18 जूनला असणार आहे. त्याची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे. मतमोजणी 22 तारखेला 22 जूनला असणार आहे. अशा पद्धतीचा हा निवडणूक कार्यक्रम जो आहे तो सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांना कळवण्यात आलेला आहे. ॲडिशनल कमिशनर प्रत्येक महापालिकेचे हे आदर्श आचारसंहिता फॉलो करण्याकरिता त्यांना नोडल म्हणून मी नियुक्ती केली आहे. दोन्ही जिल्ह्यांकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी ठाणे हे कामकाज पाहतील. त्या पद्धतीचं नोटिफिकेशन आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. ARO म्हणून RDC ठाणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं पालघर हा नवीन जिल्हा जो आहे तो 2014 मध्ये तयार करण्यात आला होता. तर तिथले देखील RDC हे ARO म्हणून कामकाज पाहावे याकरिता आपण प्रस्ताव तसा पाठवलेला आहे. जी निवडणूक प्रक्रिया आहे तर ती पारदर्शक आणि त्याच पद्धतीने भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरिता जे आचारसंहितेचे निकष आहेत ते सर्व महापालिकांना, नगरपालिका, नगरपंचायतनं कळवण्यात आलेले आहेत आणि त्या पद्धतीनं जे विविध कक्ष स्थापन करणं असेल, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतील, या प्रक्रियेमध्ये ती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सूचनांप्रमाणे ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येईल. प्रशासनाने त्या पद्धतीने पूर्ण तयारी केली आहे. यामध्ये प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिका निहाय जे तिथले नगरसेवक असतील ते म्हणजे आपले मतदार आहेत आणि स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीमध्ये माननीय भारत निवडणूक आयोगाच्या काही सूचना आहेत तर त्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन मागवलेलं आहे. सद्यस्थितीमध्ये जी आपल्याकडे माहिती आलेली आहे त्यानुसार 1064 इतके मतदार आता 18 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहेत आणि स्वीकृतच्या बाबतीत निर्णय झाल्यानंतर तो आकडा फायनल करण्यात येईल. 1 ते 17 परिशिष्टमध्ये माहिती जी नगरसेवकांची मागून आपण ते मतदार म्हणून पब्लिश करतो तर त्या पद्धतीनं
ते माहिती संकलन सुरू आहे आणि ती आल्यानंतर या पद्धतीनं ती माहिती पब्लिश करण्यात येईल. नाही, या बाबतीमध्ये राजकीय पक्षांची बैठक माझी झाली. हरकतीपेक्षा त्यांचे मागचे काही ऑब्झर्वेशन्स होते की 2016 नंतरच्या ज्या काही निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार होता. तर त्या पद्धतीनं आपण ऑलरेडी मार्गदर्शन मागवलं आहे. ती सूचना प्राप्त झाल्यानंतर आपण त्या सूचनांप्रमाणे कारवाई करू. यासोबतच मतदान केंद्रांच्या बाबतीमध्ये आणि सर्व सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. तर त्या पद्धतीनं त्यांचेही काही सजेशन्स वगैरे होते, तर त्या पद्धतीनं प्रशासनाने ते विचारात घेतलेले आहे. माझ्या सर्व CP ऑफिस असतील, SP ऑफिस असेल, त्याच पद्धतीनं महापालिकेचे ॲडिशनल कमिशनर असतील, नगरपालिका आणि नगरपंचायतचे CO असतील, यांच्यासोबत माझी बैठक झालेली आहे. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी आणि आपल्याला जे समितीनिहाय, कारण काही समित्या आता काही गठीत केल्यात आणि काही होणे बाकी आहे, तर त्या समितीनिहाय कसं कामकाज करायचं आहे या पद्धतीनं समन्वय बैठक माझी झालेली आहे आणि त्या पद्धतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत. दोन्ही जिल्ह्यांचा व्याप मोठा असल्यामुळे समन्वयामध्ये हे काम व्यवस्थित पार पाडलं जाईल या पद्धतीचं नियोजन करण्यात येत आहे. आदर्श आचारसंहिता फॉलो करण्यासाठी आपण प्रत्येक महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत यांना कळवलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स काही आलेल्या आहेत. 2016 आहे, त्याच्यानंतर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईडलाईन्स आल्या होत्या, त्या सगळ्या शेअर केल्या. त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे. त्यामध्ये मुख्यत्वे एक भाग जो येतो आहे की ज्या सभा नियोजित आहेत, म्हणजे GB असेल किंवा त्यांच्या काही मासिक सभा वगैरे असतील, दुसऱ्या काही नियोजित सभा असतील, तर त्यामध्ये इलेक्शन कमिशनचे गाईडलाईन आहेत की जर आवश्यकता असेल त्याची आवश्यकता बघून जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊनच अशा सभा घ्याव्या. तर त्या पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून आचारसंहितेचा भंग होणार नाही. त्या पद्धतीचा त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांना अजेंडा घेऊन तो इकडे प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे आणि आल्यानंतर त्याची तपासणी करून त्या पद्धतीनं त्यांना अटी शर्तीवरती मान्यता देण्यात येईल. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. राज्यातील विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेत केंद्रीय नेतृत्वाने राज्यासह ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरात अध्यक्ष बदलले आहेत. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि उल्हासनगरमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देत पक्षाने संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी संघटनात्मक फेररचना करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यासह भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी या संदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेले आहेत. संघटन सृजन अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हानिहाय फेररचना करण्यात आलेली आहे. पक्ष निरीक्षकांचे अहवाल, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि वरिष्ठ नेत्यांशी सल्ला मसलत
केल्यानंतर या नियुक्त्यांना अंतिम मंजुरी देण्यात आल्याचं प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे. लोकसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती संघटनात्मक पातळीवरती मोठे बदल करत अध्यक्षांची घोषणा केलेली आहे. ठाणे जिल्ह्यातील नियुक्त्यांमध्ये ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी राहुल कारभारी पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेसची मोठी ताकद होती. जिल्ह्यातून काँग्रेसचे आमदार निवडून जात होते. मात्र गेल्या काही वर्षात पक्षाची ताकद कमी होत गेली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने निवडणूक लढवली होती. ठाणे जिल्ह्यातील 18 पैकी केवळ 1 जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती आणि त्या ठिकाणीही पक्षाचा पराभव झाला. तसेच महापालिका निवडणुकांमध्येही काँग्रेस उमेदवारांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. परिणामी अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत इतर पक्षांचा मार्ग स्वीकारला होता. त्यामुळे पक्षबांधणीचं मोठं आव्हान नव्या शहराध्यक्षांपुढे असणार आहे. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी ठाणे महानगरपालिकेस भेट देऊन महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून सफाई कर्मचाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिका राबवित असलेल्या योजना या अभिमानास्पद असून इतर महापालिकांनी देखील याचे अनुकरण केले तर सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न राहणारच नाहीत असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी महापालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त जितेंद्र निकम, डॉक्टर मिताली संचेती, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, आस्थापना अधीक्षक दयानंद गुंडप इत्यादी अधिकाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. सफाई कर्मचारी हा महत्त्वाचा घटक असून शहर स्वच्छ ठेवण्याचं काम ते सातत्याने करत आहेत. तसेच महापालिका देखील सफाई कर्मचाऱ्यांना असलेल्या समस्या तातडीने मार्गी लावत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या बैठकीत ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी निवेदनं सादर केली त्या निवेदनावरती 15 दिवसात अहवाल आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांसाठी उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे, मासिक वेतन वेळेवर अदा करणे, सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचे फायदे हे सेवानिवृत्ती दिवशीच दिले जातात. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य साधन दिली जातात. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते तर महिला कर्मचाऱ्यांची मॅमोग्राफी तपासणी केली जाते. या सुविधांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांनी समाधान व्यक्त केले आहे. महानगरपालिकेने सफाई कर्मचाऱ्यांना जे काही घरं दिली, उर्वरित जे घरं लवकर देण्याचं त्यांनी सांगितलं. त्यात तसे निर्देश सफाई कर्मचारी आयोगाने दिले. विशेषतः ठाणे महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी आणि जे काही शासनाचे धोरण आहे त्याची अंमलबजावणीसाठी ठाणे महानगरपालिकेचं कार्य अभिमानास्पद असल्याचं मला दिसून आलं. मृत पावलेल्या 3 जणांच्या व्यक्तींना काही निधी मिळावा, त्यात महापालिकेने त्यांना 10-10 लाख रुपये अदा केलेले आहे. आणि लाडबागे समितीच्या शिफारशीनुसार जे काही प्रकरणं थांबली ती फक्त वादग्रस्त आहे. बाकीचे सर्व बाकी न्यायप्रविष्ट आणि इतर जे प्रलंबित होते ते सर्व ठाणे महानगरपालिकेने मार्गी लावलेले असल्याचे सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांच्या आवासाचा जो प्रश्न आहे तो तात्काळ निकाली व्हावा. लाडबागे समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी तात्काळ व्हावी. सफाई कर्मचाऱ्यांना शिक्षणानुसार पदोन्नती मिळावी. ठाणे येथील नौपाड्यातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटला गुरुवारी पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. आग विझवण्याच्या शर्थीच्या प्रयत्नादरम्यान सुरक्षा रक्षक काळू गाडेकर वय वर्ष 53 आणि अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे वय वर्ष 43 यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने पालिकेचे प्रभाग समिती कार्यालय बंद होते, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला गुरुवारी पहाटे 1:28 सुमारास नगरसेवक संजय वाघुले यांनी फोन करून गावदेवी भाजी मार्केट इमारतीत आग लागल्याची माहिती दिली. या मार्केटमध्ये लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 अग्निशमन गाड्या,
3 जम्बो वॉटर टँकर, 2 वॉटर टँकर, 4 रेस्क्यू वाहने, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, महावितरण कर्मचारी, नौपाडा पोलीस तसेच रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या. अतिरिक्त आयुक्त रोडे, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, जी गोदेपुरे, दिनेश तायडे, मुख्य अग्निशमन अधिकारी झळके आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी SI तडवी, नौपाडा रक्षक प्रमुख किरण नागती आदींनी घटनास्थळी धाव घेतली. भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रीपेक्षा कपड्यांचे व्यवसाय अधिक प्रमाणात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रात्रीच्या वेळी 25 ते 30 विक्रेते येथे झोपत असल्याचेही सांगितले जात आहे. आग लागल्यानंतर त्यांनी तातडीने बाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. विशेष म्हणजे या इमारतीच्या वरच्या मजल्यावर नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतात. रात्रीची वेळ असल्याने कार्यालय बंद होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात यश आले असून परिस्थिती आटोक्यात आली आहे. सदर प्रसंगी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे व इतर पदाधिकारी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली व तात्काळ उपाययोजना करण्याच्या संबंधित विभागांना सूचनाही दिल्या. तसेच खासदार नरेश मस्के, महापौर शर्मिला पिंपळकर व आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी सांगितले की गावदेवी मार्केटमधील मृत सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे कबूल केले. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच येत्या 10 दिवसात गावदेवी मार्केटचे काम पूर्ण करून 155 दुकानदारांना त्यांची दुकाने सुपूर्द करण्याचे आश्वासन दिले आहे. गावदेवी मार्केटला जी आग लागली ही अत्यंत दुर्दैवी पण आहे आणि अतिशय क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे. ही 2 जवान, एक सिक्युरिटी आणि अग्निशमन दलाचे या ठिकाणी या आगीमध्ये आग विझवताना आणि प्राण वाचवताना हे दोघांना आपलं जीव द्यायला लागला, त्यांचा निधन झालं. खरं म्हणजे या गावदेवी मार्केटमध्ये अनेक वेळेला आता हे कोण जबाबदार आहे याला, ही अक्षम्य दिरंगाई केली यांनी, बेजबाबदारपणा अधिकाऱ्यांचा आहे. ह्या सिस्टीमच्यामुळे हे बळी गेलेले आहेत. या सिस्टीमच्यामुळे ही 150 दुकानं जी आहेत ती जळून खाक झालेली आहे. या ठिकाणी फायर ऑडिट नाही. त्या ठिकाणचा जो तरुण मुलगा होता तो आग लागल्यावर धावत पळत अग्निशमन दलाच्या ठिकाणी गेला असताना त्या ठिकाणी एक जो अटेंडंट होता तो झोपलेला होता. त्याने कुठलीही कार्यवाही केली नाही. त्याने फोन देखील त्या मुलाला दिला नाही की बाबा फायर ब्रिगेडच्या गाड्या याव्यात आणि या ठिकाणी लवकरात लवकर आग विझवण्याचं काम सुरू व्हावं. आणि त्याच्यामुळे एवढा ढिसाळपणा, बेजबाबदारपणा आणि ज्याला म्हणता येईल की अक्षम्य आहे. म्हणजे या सिस्टीममधले जे आहेत त्या गावदेवीच्या मार्केटमध्ये, ते फळ मार्केट आहे, फळभाज्याचं मार्केट आहे, अनेक वेळाला सांगितलं की त्या ठिकाणी जे अनधिकृत लोक बसतात कपडे घेऊन, निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन, त्यांना हटवा. पण याला सहाय्यक आयुक्त देखील जबाबदार आहेत. महापालिकेने यांच्यावर कारवाई करा, यांना घरी बसवा. माणसं गेल्यानंतर तुम्ही धावत पळत येता आग विझवायला, पण ती जाण्याच्या आधी, आग लागण्याच्या आधी ज्या काही प्रिकॉशन्स ठेवायला पाहिजेत, बाळगायला पाहिजे होत्या, ज्या कारवाया करायला पाहिजे होत्या, ते बेजबाबदारीने तुम्ही दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर देखील त्याला घरी बसवा, त्यांच्या निलंबनाची कार्यवाही करा. आज पहाटे गावदेवी भाजी मार्केट येथे इथे आग लागली मोठ्या प्रमाणात आणि आपले 2 जवान तिथे खरं तर जखमी झाले, मृत्युमुखी पडले आहेत. आणि मला वाटतं आज आयुक्त दालनात मीटिंग झाली. आपले खासदार साहेब नरेशजी मस्के साहेब आणि सर्व स्थानिक नगरसेवक, मी महापौर, उपमहापौर आम्ही उपस्थित होतो. आणि या बैठकीत असा निर्णय झाला की ज्यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांना प्रत्येकी दोघांनाही 10 लाख देण्याचे ठरलं आहे आणि जे जखमी आहेत त्यांनाही प्रत्येकी 1 लाख रुपये देण्याचे ठरलेले आहे. मला वाटतं आता असे बैठकीत असं आम्ही हे केलंय की तिथे
ऑडिट करायची, आपल्याला ऑडिट करून ज्या काही आपल्याला सुविधा तिथे उपलब्ध करायच्या आहेत ते चांगल्या पद्धतीने या येत्या 10 दिवसामध्ये पूर्ण करून आपण पूर्ववत सगळं यंत्रणा चालू करण्यात येतील. नाही, त्या ठिकाणी काही नुकसान झालेलं नाहीये. 125 गाळे जे खाली होते त्यांचंच नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी सगळं यंत्रणा व्यवस्थित करून त्यांना पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. असं वाटतं की आमचे संजय वाघुले नगरसेवक आहेत ते मला वाटतं या घटनास्थळी त्याच वेळी पोहोचले होते आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की 15-20 मिनिटातच जसे फोन केला तर 15-20 मिनिटातच अग्निशामकच्या गाड्या प्रत्येक ठिकाणी येऊन तिथे हजर झाल्या होत्या. दुर्दैवी घटना आहे. त्या ठिकाणी आमचे महानगरपालिकेचे 2 जवान मृत्युमुखी पडलेले आहेत. फायर ब्रिगेडचा जवान आहे, सुरक्षा रक्षक आहे. इन्शुरन्स असेल, महापालिकेची काही मदत असेल, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत असेल, कलेक्टर ऑफिसची आपत्ती व्यवस्थापनाची मदत असेल, या मदती व्यतिरिक्त मृत ज्या आमचे जे जवान आहेत त्यांना महानगरपालिकेतर्फे 10 लाख रुपये प्रत्येकी त्यांना आम्ही मदत करणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्या घरातील जी एखादी व्यक्ती असेल त्याला महानगरपालिकेच्या सेवेत घेणार आहोत. त्या ठिकाणचे जे काही गाळेधारक आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करणार आहोत. बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट होईल, फायर ऑडिट होईल आणि ताबडतोब एक 7 ते 8 दिवसामध्ये पुन्हा ती बिल्डिंग पूर्ववत करण्यात येईल. ज्या ज्या ठिकाणी अशी गर्दीची ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा मग कळवा हॉस्पिटल असेल, इतर मार्केट्स असतील, त्या ठिकाणी फायर ऑडिट पुन्हा त्या ठिकाणी होईल आणि त्या दृष्टीने या आपत्तीपासून कसं दूर ठेवता येईल याची काळजी पूर्णपणे महानगरपालिका घेईल. आणि आपण जे म्हणताय की फायर ब्रिगेडच्या गाड्या वगैरे येते उशिरा आल्या, तर मला वाटत नाही. त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक संजय वाघुले असतील, हे सगळे उपस्थित होते आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर की 10 ते 15 मिनिटामध्ये गाड्या आलेल्या आहेत. अर्थात लोकांचे वेगवेगळी मतं असतात. फायर ब्रिगेडची गाडी तिथे वेळेवर पोहोचली अशा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ज्या घटनास्थळी होत्या, परंतु त्यातूनही काही लोकांचे जर काही गैरसमज असतील तर त्याची चौकशी करून निर्णय घेण्यात येईल. त्यांना सुद्धा एक प्रत्येकी 1-1 लाख रुपयाची रोख मदत महापालिका करणार आणि पहिल्यांदा अशा पद्धतीची मदत वैयक्तिकरित्या महापालिका करत आहे. घटना फार दुर्दैवी होती आणि पहाटे साधारणतः 3च्या सुमारास आम्हाला आगीची कल्पना झाली. लगेच आपला डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आणि फायरची संपूर्ण टीम तिथे मौकेवर पोहोचली. स्थानिक जे पदाधिकारी आहेत, कॉर्पोरेटर्स आहेत, ते सुद्धा स्पॉटवर लगेच पोहोचले आणि त्याच्यानंतर हळूहळू तिथे आमदार साहेबांच्या, माननीय खासदार साहेबांच्या, माननीय महापौर मॅडम या सगळ्यांच्या भेट आणि व्हिजिट झाली. मौकेची परिस्थिती पाहिली तर तिथे साधारणतः 155 गाडे आहेत जे मूलतः भाजी मंडई आहे किंवा भाजी मंडई होणे अभिप्रेत आहेत, परंतु तिथे वेगवेगळे प्रकारचे इतर व्यापार आणि धंदे सुरू आहे, जसे की कापड व्यापार, चप्पलची शॉप्स, त्याच्या व्यतिरिक्त क्रॉकरीची शॉप्स. सो हे जे पदार्थ किंवा हे जे साहित्य आहे ते केमिकल मिश्रित असतात आणि म्हणून तिथे फार इन्फ्लेमेबल हा सिच्युएशन होती. रात्री शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि फार झपाट्याने ती आग त्याचा विस्तार वाढला. आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना तिथे आपले जे नौपाडा प्रभाग समितीचे एक सुरक्षा रक्षक आणि तसेच आपले एक स्थानक अधिकारी त्यांची दुर्दैवी त्यामध्ये या घटनेमध्ये निधन झालं आहे. याच्या नंतर इथे माझे केबिनमध्येच माननीय महापौर साहेब, तसेच माननीय खासदार साहेब आणि इतर सर्व पक्षांचे जे गटनेते आहेत, तसेच सभागृह नेते आहेत, त्या सगळ्यांची उपस्थितीमध्ये या घटनेनंतरचा आपला जे रिस्पॉन्स आहे त्याचा एक आढावा, तसेच पुढील आपली रणनीती आणि पुढील धोरण निश्चित करणे याच्याबद्दल डिटेल चर्चा झाली आहे. आपल्याला कल्पना बहुतेक महापौर मॅडम आणि खासदार साहेबांनी दिलीच असेल. या घटनेची लगेच माहिती माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी घेतली. त्यांनी टेलिफोनवर बरीच डिटेलमध्ये या घटनेचा विस्तार आणि याची व्याप्ती समजून घेतली आणि आम्हाला सूचना दिली की लगेच आपण यामध्ये तातडीची मदत उपलब्ध करून देण्यात यावी. जे मदतचा भाग आहे ते त्याच्या दोन पार्ट आहेत. एक, हे जे दुर्दैवी मृत्यू ज्या 2 कर्मचाऱ्यांची झाली आहे त्यांच्यासाठी काय मदत देता येते आणि तसेच याचे व्यतिरिक्त जे तिथे गाडे धारक आहेत ज्यांचे दुकान किंवा ज्यांचं जे साहित्य आहे त्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना आपण कशा प्रकारची मदत देऊ शकतो. पहाटे 3:30ला
गावदेवी भाजी मंडईचं जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं. गावदेवी मैदानाच्या वाहनतळामध्ये जी कामाला मुलं आहेत त्यांनी मला फोन केला बरोबर 3:30ला आणि त्याच्यानंतर फायर ब्रिगेडला फोन केला. फायर ब्रिगेड एक 10-15 मिनिटाच्या फरकाने फायर ब्रिगेड आलं आणि 155 ओटले आहेत तिथे भाजी मंडईमध्ये ओटले आहेत. त्याच्यामध्ये 50%च्या वरती कपड्याची दुकानं आहेत, चपलाची दुकानं आहेत आणि ही आग कपड्याच्या दुकानाला आग लागल्यानंतर तशीच आग वाढत गेली आणि सर्व कपड्याची दुकानं ही जळून खाक झालेली आहेत. दुर्दैवाची बाब अशी आहे की आमचे महानगरपालिकेतले 2 कर्मचारी, एक गाडेकर म्हणून, काळू गाडेकर म्हणून आहे सुरक्षा रक्षक आणि सागर शिंदे म्हणून अग्निशमनचा कर्मचारी, यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. फायर ब्रिगेडचे कर्मचारी या ठिकाणी सर्व बाजूने आलेले आहेत आणि त्यांनी आग आता आटोक्यात आणलेली आहे, परंतु प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्या ठिकाणी जे व्यवसाय करणारे गाळेधारक आहे कमीत कमी एका दुकानदाराचं 5 लाखाचं नुकसान झालं असेल. असं जवळजवळ 155 गाळेधारकांचं नुकसान झालं. त्यामुळे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आता आग आटोक्यात आणलेली. पहाटे 3 वाजता मला पेपरवाल्याकडनं एका कॉल आला की असं आहे, आम्ही नॉर्मली नौपाडा रक्षक म्हणून ऍक्टिव्हिटी करत असतो. 3 वाजून 10 मिनिटांनी 3 वाजून 15 मिनिटांनी मी इथे आलो. तोपर्यंत आम्ही आपत्कालीन आणि फायर ब्रिगेडला कॉल केले होते. त्यांच्या गाड्या यायला थोडा विलंब झाला. त्याचं कारण असं आहे की जे जवाहरबागचं जे फायर स्टेशन आहे ते आता शिफ्ट झालंय रुस्तमजीला, म्हणजे बाळकुंड. त्याच्यामुळे तो जो काय थोडा विलंब झाला त्याच्यामुळे अर्थातच आग ही जास्त पसरत गेली. आणि आपण जर बघाल तर गावदेवी भाजी मार्केट हे संपूर्णपणे म्हणजे त्या आगीमध्ये भरपडून निघालेलं, बेचिराग झालं. म्हणजे जिथे आम्ही अगदी लहानपणापासून भाजी मंडईत जायचो त्या भाजी मंडईमध्ये एकही स्टॉल जे शिल्लक उरला नाही. हे बघताना खूप भयानक म्हणजे भावनिक सगळे झाले होते. पण ती आग नियंत्रणात आणण्यासाठी मग अग्निशमन दलाच्या संपूर्ण गाड्या आणि सगळी टीम सगळी सज्ज झाली. दुर्दैवानं त्याच्यामध्ये एक सुरक्षा रक्षक जो महापालिकेचं इथे कार्यालय आहे नौपाडा विभागाचं, तर तिथल्या सुरक्षा रक्षक आहे त्यांना देवाज्ञा झाली आणि अग्निशमन दलाचे एक कर्मचारी आहे त्यांना देवाज्ञा झाली. आणखीन एक जण जखमी आहे. मला असं वाटतं परिस्थितीवर नियंत्रण आता बऱ्यापैकी आलंय, पण ज्या पद्धतीनं आग लागली आणि ती पसरली ती जवळजवळ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कट्स आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणाहून धूर यायला लागला होता. म्हणजे मार्केटमध्ये जवळजवळ 154 गाड्या आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे फक्त भाजी मंडई आता ती नाहीये, वेगवेगळी गाड्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तिथे धंदे चालतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी हा प्रकार खूप मोठा झाला आणि रात्री 3:30, 3:15, 3:30ची गोष्ट असल्यामुळे सगळीकडे गाड झोपेत होती. पण तरी पण संबंधित स्थानिक काही मंडळी पटापट आली, गाळेधारक आले आणि नंतर आग आता नियंत्रणात आणण्याचं काम सुरू. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.